जय जय गोविंद कृष्ण मुरारी जय जय गोविंद कृष्ण मुरारी जय जय गोविंद कृष्ण मुरारी जय गोविंद कृष्ण मुरारी जय 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 जय गोपाल कृष्ण मुरारी जय जय गोपाल कृष्ण मुरारी जय जय गोविंद कृष्ण मुरारी जय जय गोविंद कृष्ण मुरारी जय जय गोपाल कृष्ण मुरारी जय जय गोपाल कृष्ण मुरारी जय जय गोविंद कृष्ण मुरारी जय जय गोविंद कृष्ण मुरारी जय जय गोपाल कृष्ण मुरारी जय जय गोविंद कृष्ण मुरारी जय जय गोविंद जय जय गोपाल गोपाल कृष्ण मुरारी जय जय गोविंद कृष्ण मुरारी जय जय गोविंद कृष्ण मुरारी रूप पाहू प्रेमे डोळा सर्व सुखाचा सोहळा सर्व सुखाचा सोहळा सर्व सुखाचा सोहळा रूप पाहू प्रेमी डोळा सर्व सुखाचा सर्व सुखाचा सोहळा सर्व सुखाचा रूप पाहू प्रेमे डोळा सर्व सुखाचा सोहळा सर्व सुखाचा सोहळा सर्व सुखाचा सोहळा रूप पाहू प्रेमी डोळा सर्व सुखाचा सर्व सुखाचा सोहळा सर्व सुखाचा तुहा दत्तराज गावो तुहा दत्तराज पाहो तुहा दत्तराज गावो तुहा दत्तराज पाहो तुहा दत्तराज गावो भक्ती भावे फुले वाहो तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा हे जे दान देवा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण गुण गायना वडे गायना गुण गायना वडे गायना गुण गायना वडे हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडे हेची माझी सर्व जोडी गुण गायना हे माझी सर्व जोडी हे माझी सर्व जोडी हे माझी सर्व जोडी गुण गायना वडे गुण गायना गुण गायना वडे गुण गायना वडे हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडे हेची माझी सर्व जोडी गुण गायना हे माझी सर्व जोडी हे माझी सर्व जोडी हे माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत
संग दे सदा संत संग दे सदा गुण गायिना वडे गायिना गुण गायिना वडे गायिना वडे गुण गायिना वडे हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडे हेची माझी सर्व जोडी गुण गायिना वडे हेचे माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडे हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गायिना वडे गायिना गुण गायिना वडे गायिना गुण गायिना वडे हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडे हेची माझी सर्व जोडी गायिना हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला तथा श्री गोविंद प्रभू अवतार दिन महोत्सव आणि या महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी होत असलेला भागवत सप्ताह आणि कीर्तन सप्ताह ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आदरणीय श्रद्धेय पूजनीय उपाध्य कुलभूषण प्रातस्मरणीय आचार्य प्रवर जावळे बाबाजी शास्त्री विश्वनाथ व्यास बाबाजी जावळे अनंत व्यास बाबाजी जावळे आणि ज्यांचं या ठिकाणी भागवत सप्ताह चालू आहे ते माझे सन्मित्र गुरुबंधू संकेत बाबाजी खेडकर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय महंत नवगावकर बाबाजी बरड शेवाळा उपस्थित सर्व संत महंत तपस्विनी माता भगिनी जमलेल्या धर्मप्रेमी बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी मला सेवेसाठी साथ देणारे तबलावादक मृदंगाचार्य गायक मंडळी विनेकरी आणि टाळकरी त्यानंतर
सोशल मीडियाच्या माध्यमातून आज होत असलेली ही 7व्या दिवसाच्या सेवेपर्यंत ज्यांनी या कार्यक्रमाची सोशल मीडियाच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रभर कांबळजा गावचा कार्यक्रम सर्वांना बघायला भेटतोय, ज्यांनी या ठिकाणी सेवा उपलब्ध करून दिली ती आदरणीय श्रद्धेय पूजनीय तपस्वीराज दादाजी राहेरकर, आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे। आज कीर्तनरूपी सप्त्याचा कितवा दिवस आहे? कितवा? 6वा दिवस आहे। शब्बास। आणि काल कीर्तन झालं ते आदरणीय श्रद्धेय पूजनीय तपस्विनी शीतलताई भोजने बरड शेवाळा, कीर्तन आपण ऐकलं असेल नाही का? याआधी आता हे कीर्तनाचं आपलं कितवं वर्ष आहे? सप्त्याचं 12 वर्ष नाही का? मग 12व्या वर्षामध्ये आपण आता हे सत्र आपलं चाललेलं आहे आणि या सत्रातल्या 6व्या दिवसाची सेवा ही माझ्याकडे आहे आणि आजचा जो अभंग आहे हा मागणीपर आहे नाही का? आज फक्त देवाला मागायचं आहे, आज देवाला मागायचं आहे। आणि मग या 6 दिवसामध्ये तुम्ही जेवढी काही सेवा केली मायबाप हो नाही का, तुम्ही जेवढी काही 6 दिवसामध्ये सेवा केली, या सेवेच्या बदल्यात तुम्ही आज देवाला काय मागणार? समजा देव तुम्हाला प्रसन्न झाले प्रसन्न, समजा बरं का, मग तुम्ही देवाला काय मागणार? प्रेम मागणार, बरोबर आहे। बाकी मंडळी काय मागणार? हां, सर्वच प्रेम मागणार का? अहो या बोलायच्या गोष्टी झाल्या प्रेम मागणार म्हणून। देव जर प्रसन्न झाला तुम्ही म्हणणारच नाही देवा मला प्रेम द्या असं। माणसाच्या मागण्या काय असतात? प्रेम आजवर कोणी मागितलं नाही, ऐका, प्रेम आजवर कोणी मागितलं नाही आणि ज्यांनी मागितलं ते प्रपंचातले नाही, लक्षात घ्या, ते प्रपंचातले नाही। मागितलं पण ते संतांनी मागितलं, लक्षात घ्या। देवाला प्रेम मागितलं पण संतांनी मागितलं। आपल्या मागण्या काय असतात? तो प्रपंचासाठीच्या असतात नाही का? हां, हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी। या अभंगातून, या अभंगाचा आपण सरळ सरळ भावार्थ पहिल्यांदा बघूया। संत तुकोबाराय देवाला मागणी करतायत, देवा मला हेच दान पाहिजे आहे। ते दान कोणतं आहे? तुझा विसर न व्हावा, हे दान तुकोबांनी या अभंगातून मागितलेलं। गुण गायीन आवडी, काय म्हणताय अजून ते? गुण गायीन, मी तुझे गुणगान गाणार, ते आवडीपूर्वक गाणार। हेची माझी सर्व जोडी, आणि हेच मला जोड जोडून ठेवायची। न लगे मुक्ती धनसंपदा, यातल्या कोणत्याच गोष्टी मला लागत नाहीत, ना मुक्ती लागत नाही, धन संपदा काहीच लागत नाही। काय म्हणताय मग ते? संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन भावा। माय बाप हो, परब्रह्म परमेश्वराने सुंदर असा मानव देह आपल्याला दिलेला आहे आणि या जीवनमुक्तीच्या कल्याणासाठी परब्रह्म परमेश्वर
जे काही अनादीचे 4 पदार्थ आहेत मायबाप हो, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, आणि परब्रह्म परमेश्वराजवळ आनंद आहे आणि हा आनंद ओसंडून वाहत आहे. बघा लक्षात घ्या, हा आनंद ओसंडून वाहत आहे आणि भगवंताला हा द्यायचा आहे, आनंद द्यायचा आहे. परंतु द्यायचा कुणाला? द्यायचा हा आनंद कुणाला? देवतेकडे बघितलं देवता नित्यबद्ध, देवतेला हा आनंद प्रणवणार नाही. मग परब्रह्म परमेश्वराने प्रपंचाकडे बघितलं, प्रपंच हा मिथ्या खोटा लटका आहे. मग प्रपंचालाही प्रणवणार नाही. मग आनंद द्यायचा कुणाला? परब्रह्म परमेश्वराने जीवाकडे बघितलं, जीव हा बंधमुक्त आहे, बंधनात आहे, परंतु बंधनातून तो मुक्त होऊ शकतो. मग परब्रह्म परमेश्वराने ठरवलं हा आनंद आपण जीवाला द्यायचा. परंतु ज्यावेळी जीव जन्माला आला त्यावेळेस मूळतः जीवाच्या ठिकाणी अविद्या आहे आणि जोपर्यंत अविद्या नासत नाही तोपर्यंत परब्रह्म परमेश्वराचं तत्वज्ञान आहे हे जीवाला प्रणवणार नाही आणि ते परब्रह्म परमेश्वर तोपर्यंत त्या जीवाला प्रेम देऊ शकत नाही. मग भगवंत काय करतात? या जीवाला, अयोग्य जीवाला घडवतात, मडवतात आणि योग्य करतात. तेव्हा घडवून मडवून या जीवाला ते प्रेम देत असतात. लक्षात घ्या. आणि मग माय बापो, आपण या सृष्टीमध्ये जन्माला आलोत नाही का? आपण या सृष्टीमध्ये जन्माला आलेलो आहोत. मग आलेलो आहोत तर आपलं इथे कर्तव्य काय आहे? आपलं ध्येय काय आहे नाही का? आपलं ध्येय आपण कधी ठरवलंय का? मी जन्माला आलोय, माझं काहीतरी ध्येय आहे आणि त्या ध्येयापर्यंत मला पोचायचं आहे. तुम्हाला इथून नांदेडला जायचं म्हटल्यानंतर तुम्हाला काहीतरी साधन लागेल की नाही हो? लागेल की नाही साधन? त्या साधनाने तुम्ही त्या साध्यापर्यंत पोहोचणार आहात. तसं भगवंताकडे जाण्यासाठी सुद्धा भगवंताने जे काही साधनं सांगितलेली आहेत ती साधनं कोणती आहेत हो? स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक या साधनाने आपण भगवंतापर्यंत जाणार आहोत. या साधनाने आपण भगवंतापर्यंत जाणार आहोत. परंतु मध्ये अडथळे काय येतात? भगवंताकडे जाण्यासाठी जे काही अडथळे येतात ते अडथळे कोणते होतो? की आपल्याला देवाला मागता येत नाही. लक्षात घ्या, आपल्याला देवाला मागता येत नाही. भगवंताकडे जायचं आहे परंतु भगवंताचा जो मार्ग आहे, तो रस्ता आहे, ती वाट आहे, ती वाटच आपल्याला माहित नाही. मग ही वाट कुणाला तरी विचारायची ना. मग ही वाट ज्यांना विचारायची ती कुणाला विचारणार? आपण संतांनाच विचारणार की नाही? ती वाट आपण संतांना विचारणार, ती वाट आपल्याला संत दाखवतील. परंतु श्रीकृष्ण म्हणे उद्धव देवा, श्रीकृष्ण म्हणे उद्धव देवा, हा ज्ञानरत्नांचा ठेवा, भलती हाती न द्यावा अधिकारे विन. अधिकाराविना संत आपल्याला शास्त्र सांगत नाहीत आणि म्हणून आपल्याला संत सहवास करून त्यांच्याकडून ते मागवून घ्यावं लागेल. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. हो, त्यांना प्रणिपात करून त्यांच्याकडून ते ज्ञानार्जन करावं लागेल. तो मार्ग आपल्याला समजून घ्यावा लागेल. माय बाप हो, या प्रपंचामध्ये ना आपण फक्त प्रपंचाच्या मागण्या मागत असतो. संत तुकोबाराय, अमाप इस्टेट होती, संपत्ती होती, सगळं काही होतं. काही नव्हतं त्यांच्याकडे, सगळं काही होतं. परंतु वेळ बघा कशी येते. सगळं काही गेलं होतं, सगळं काही गेलं होतं आणि सगळं काही गेल्यानंतर कोणत्या डोंगरावरती बसलेले होते? भंडारा डोंगरावरती बसलेले होते आणि तिथं भगवंताचं नामस्मरण चिंतन करत होते. भगवंत तिथं त्यांना प्रसन्न झालेत आणि म्हणतात, तुकोबाराय काहीतरी मागा. काय म्हणतायत? काहीतरी मागा. ते म्हणतात, देवा मला काहीच लागत नाही. काय करायचं? मला काही लागत नाही. बघा, ते म्हटले मला काही लागत नाही. मी आधी म्हटलं तुम्हाला, आपल्याला जर देव प्रसन्न झाला तर आपण काय मागणार नाही का? तुम्हा सर्वांना माहित आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पायी परिभ्रमण करत करत एक सुडा कटी प्रदेशी, एक सुडा श्रीमुकुटी श्रीकर हेच पाणी पात्र आणि भगवंत या जीवोद्धरणासाठी, या जीवाच्या उद्धारासाठी वाडोवाडी जो अर्थवंत जीव, या अर्थवंत जीवाला घेवसत होते. आणि बघा, स्वामी कनासीला आलेत
माहीत आहे तुम्हाला? स्वामी कनासीला आलेत आणि कनासीला आल्यानंतर नांदणीच्या देवाजवळ स्वामींचा मुक्काम होता. तिथं त्या ब्राह्मणाच्या पत्नीने स्वामींना बघितलं आणि घरी जाऊन तिने आपल्या पतीला सांगितलं की या मळ्यामध्ये एक दैवी पुरुष आलेले आहेत. आणि मग त्या ब्राह्मणाने बघितल्यानंतर ब्राह्मण गेला, पत्नीने सांगितलं, ब्राह्मण गेला, स्वामींची श्री अलौकिक श्रीमूर्ती बघितली आणि स्वामींची अलौकिक श्रीमूर्ती बघून तो ब्राह्मण स्वामींना विनंती करतो की माझ्या घरी यावं, माझ्या घराला आपले पाय लागावेत. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी त्याची विनंती स्वीकार केली. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू कनासीला ब्राह्मणाच्या घरी गेलेत आणि ब्राह्मणाच्या घरी जाऊन त्याने स्वामींना मर्दना मादने दिले, स्वामींना तेल उठणं लावलं, स्वामींच्या श्रीमूर्तीला अंघोळ घातली, स्नान घातलं आणि स्वामींचा पूजावसर केला. बघा, स्वामींचा पूजावसर केला. स्वामी प्रसन्न झालेत, स्वामी प्रसन्न झालेत आणि प्रसन्न झालेले स्वामी त्या ब्राह्मणाला म्हणतात, भट्टो काही मागा. काय म्हटले देव? भट्टो काहीतरी मागा ना. काय होती हो मागणी? कनासीच्या ब्राह्मणाची देवाला मागणी काय होती? देवा सुने हाती तक्र भात द्यावा. काय म्हटले? मला सुने हाती तक्र भात द्या. म्हणजे मुलगा नव्हता, सून कुठून येणार? मुलगा नव्हता, सून येणार कुठून? गायी नाहीत, दुग्ध येणार कुठून? दूध दही येणार कुठून? शेतीवाडी नाही, तांदूळ येणार कुठून दही भातासाठी? म्हणून एका वाक्यामध्ये त्यांनी बघा काय काय मागितलेलं आहे. देवा मला सुने हाती तक्र भात द्या. त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात, भट्टो अहो काय मागताय? काय मागताय? हे तुम्हाला तुमच्या कर्म अर्जकत्वानुसार तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला तुमच्या कर्म अर्जकत्वानुसार हे तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही मागताय काय? परब्रह्म परमेश्वर, परमेश्वर प्रसन्न झाले या काय मागावे ना परमेश्वराची प्रेमची मागावे. काय म्हटले देव? अहो आम्ही प्रसन्न झालो आणि तुम्ही काय मागतायत? या प्रपंचाच्या नश्वर गोष्टी. परब्रह्म परमेश्वर जर प्रसन्न झाला तर परमेश्वराची प्रेमची मागावे म्हटलं. काय म्हटले? परमेश्वराचे प्रेम मागावे. आम्ही काय मागतो देवाला? आम्ही देवाला काय मागतो? मंदिरात जातो, 20 रुपयाचा विडा घेतो आणि 20 रुपयाचा विडा घेऊन त्या विड्यावरती एक चिकनी सुपारी ठेवतो. बारीक सुपारी नसते का? ती सुपारी घ्यायची, ती देवतेवर ठेवायची आणि दुकानात चालत नाही, दुकानदार घेत नाही, ऑटोवाला घेत नाही, व्यवहारात चालत नाही, अशी फाटकी नोट आम्ही विड्यावर ठेवतो नाही का? आणि ती फाटकी नोट विड्यावर ठेवून देवाला म्हणतो, देवा हा माझा विडा, माझ्या मुलाचं लग्न जमत नाही, माझ्या मुलाचं लग्न जमू दे नाही का? माझ्या मुलीला मुलगा होऊ दे, माझ्या शेतात कपाशीला चांगला भाव येऊ दे. हेच मागणं मागतो ना? या व्यतिरिक्त काही मागता का? नाही हो. तुमचं मागणं हेच आहे, तुमचं मागणं हेच आहे. कारण संसाराच्याच मागण्या मागणार ना तुम्ही संसाराचाच मागणार. संसारच तसा आहे. संसार हा माणसाला काय करतो? खेळवत असतो. संसारास माणूस पुरेपूर बुडून गेलेला असतो. मोह माया ममता याने या मोह माया ममतेचं जाळं या माणसावरती पडलेलं असतं आणि मग त्याला काय करणार? देवाला काय मागवतो? प्रपंचाच्याच मागण्या मागेल की नाही? संसारच तसा. काय झालं माय बापू हो, एकदा एक मनुष्य होता आणि तो मनुष्य दुकानामध्ये गेला. संसार कसा असतो लक्षात घ्या. संसारातल्या पती पत्नीच्या गोष्टी कशा असतात?
दुकानात गेला आणि दुकानात जाऊन त्याने म्हटलं, मला भारीतला भारीत चांगल्या कंपनीचा बाटा कंपनीचा मला बूट द्या म्हटलं. काय म्हटलं? चांगल्या कंपनीचा मला बूट द्या. मग आता दुकानदाराने भारीतल्या कंपनीचा 2500 रुपयाचा बाटा कंपनीचा बूट त्याला दिला. त्याने तो बूट घेतला आणि घरी गेला. घरी गेल्यानंतर पत्नीला दाखवला, ग बघ ना ग, मी चांगल्या बाटा कंपनीचा बूट आणलाय. पत्नी म्हणते, आणूनच आणला तर काय कलर आणला? काय म्हणते पत्नी, तुम्ही आणूनच आणला बाटा कंपनीचा बूट, एवढा महागडा बूट आणला तर कलर तरी निदान चांगला आणायचा. त्याने संतापात तो बूट घेतला आणि दुकानदाराला परत देऊन दिला. तो बूट त्याने दुकानदाराला परत देऊन दिला. आणि मग दुकानदार म्हटला, अरे बाबा काय झालं? नाही म्हणे, माझ्या बायकोला या बुटाचा कलर आवडत नाही, नकोच मला, आता माझी इच्छाच नाही तो बूट घेण्याची आणि घालण्याची. बघा माय बापू, 6-7 महिने झाले आणि तोच मनुष्य तोच बूट घेण्यासाठी त्याच दुकानात गेला आणि म्हणतो, दुकानदार दादा, अहो तो मी बूट बघितला होता, तो बूट मला द्या बरं, आहे का तो, का विकला गेला? नाही हो मालक, एवढा महागडा बूट कोण घेणार? बाटा कंपनीचा आहे आणि 2500 रुपयाचा एवढा महागडा बूट कोणी घेणार नाही. आहे तो, दाखवा म्हणे. अहो म्हणे, पण नेमकं झालं काय? तुम्ही 6-7 महिन्यापूर्वी बूट नेला होता, त्यावेळेस तुमच्या पत्नीला त्या बुटाचा कलर पसंत पडला नाही. आता नेमकं तुमच्या पत्नीची आवड बदलली की काय? तुमच्या पत्नीची आवड बदलली की काय? नाही म्हणे, पत्नीच बदलली म्हणे. आता बायकोच बदलून टाकली म्हणे, झंझटच राहिली नाही, आता माझी आवड राहिली म्हणे. काय म्हणे? आता माझा अधिकार चालणार म्हणे. बायांचं काय म्हणे? नाही का? बायांचं काय म्हणे? परंतु आता जमाना बदलला. आता जमाना बदलला, तेव्हा माणसं बायांवरती हक्क गाजवायचे. आता बाया माणसांवरती हक्क गाजवतात. कशामुळे? नाही हो, मुख्यमंत्र्याची बहीण झाली त्यामुळे. नाही का? आता 3000 आले ना अकाउंटमध्ये, आणि मग जिथं पैसा आहे तिथं वरचला जाणार ना पारडं. एक बाई नवऱ्याला सारखी म्हणायची, अहो काय तुम्ही सारखं पुस्तक वाचत बसतात, तुम्हाला काही कामच नाही, सारखं उठले का पुस्तक वाचतात, सारखं उठले का पुस्तक वाचतात. मला तर असं वाटतं म्हणे, तुम्ही सारखं पुस्तक वाचून तुम्ही सारखं त्यात डोकं घालून तुमच्यावरती काही परिणाम होईल. तर मला असं वाटतं म्हणे, या तुमच्या पुस्तकाच्या वाचनाच्या आवडीपायी मला असं वाटतं की मीच पुस्तक व्हावं. काय वाटतं? का मीच पुस्तक व्हावं, म्हणजे तुम्ही माझ्यात लक्ष घालशाल. तिचा नवरा म्हटला, तू पुस्तक नको हो म्हणे. काय म्हटला? तू पुस्तक होऊ नको, तू कॅलेंडर होय म्हणे. काय म्हणे? तू कॅलेंडर होय म्हणे. म्हणे कामून? निदान वर्षाला बदलतं तरी म्हणे, निदान वर्षाला बदलतं तरी म्हणे, म्हणजे या वर्षाला बायको बदलणार होता. नाही का? काय सांगायच्या गमती बाबा, संसारातल्या कठीण आहे, संसारातल्या गोष्टीच्या कठीण आहेत. एकाने काय केलं, शेजारच्या घरात चोरी झाली आणि शेजारच्या घरामध्ये चोरी झाली, पोलीस त्याला घ्यायला आलेत. म्हणजे अनुभवाचं बोलणं कसं असतं आणि वाचून बोललेलं कसं असतं लक्षात घ्या. अनुभवातनं बोलणं कसं असतं आणि वाचून समोर मानणं कसं असतं. शेजारच्या घरात चोरी झाली आणि संशयित आरोपी म्हणून शेजारच्याला पकडलं. त्याला वकिलाने सांगून ठेवलं, हे बघा, तुम्हाला पोलीस स्टेशनला गेल्यावरती विचारतील, कोर्टात वकील तुम्हाला विचारतील, तुम्ही चोरी केली का? म्हणायचं नाही. हा गेला कोर्टात गेला, त्याला वकिलाने विचारलं, भाऊ तू शेजारच्या घरातलं कुरूप तोडलं का? म्हणे नाही. म्हणे शेजारच्या घरातली तिजोरीचं कुलूप तोडलं का? म्हणे नाही. म्हणे शेजारच्यांच्या घरातल्या तिजोरीतले पैसे काढले का? म्हणे नाही. लक्षात घ्या, म्हणे शेजारच्यांच्या घरातल्या तिजोरीतले तू अलंकार काढले का? म्हणे नाही. म्हणे हे जे तू काही सर्व बोलतो आहे हे सर्व खरं आहे का? म्हणे नाही.
म्हणे नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य शिकवलेलं बोलणं कसं असतं नाही का. एक आई होती, आई ती मुलीला म्हणते, बाई तुला सासरी जायचं, तुला सासरी जायचं आहे. तू सासरी गेल्यानंतर सासूबाईला कधी प्रत्युत्तर करायचं नाही. सासूबाईला तू कधी प्रत्युत्तर करू नको. सासूबाई काही जरी म्हणली तर सासूबाईला काय म्हणायचं, तुम्ही म्हणता तेच खरं, अगदी बरोबर. काय म्हणतात, तुम्ही म्हणतात तेच खरं, अगदी बरोबर. आता ही गेली नवीन नवीन. मग आता सासूबाई म्हणायची, सुनबाई भाजी थोडं मीठ कमी झालं, ते बरोबर टाकायचं. हो सासूबाई तुम्ही म्हणता तेच खरं, अगदी बरोबर. काय म्हणते सुनबाई, तुम्ही म्हणता तेच खरं, अगदी बरोबर. पुढे काय झालं, शिवणकाम करत असताना ती चुकली. सासूबाई म्हणते, अगं ही अशी नाही, ही अशी टीप मारायची. तुम्ही म्हणता तेच खरं, अगदी बरोबर. कोण म्हणतं, सुनबाई. कारण आईने तिला शिकून ठेवलेलं होतं ना, काही बोलायचं नाही, काही झालं तरी तुम्ही म्हणता तेच खरं, अगदी बरोबर. सासूबाईच्या पुढं पुढं करायचं, सासूबाईला उलटून बोलायचं नाही. आणि 5-6 महिने झाले आणि सासूबाईला झाला चिकनगुनिया. काय झालं, सासूबाईला चिकनगुनिया झाला. आणि एक दिवस सासूबाई म्हणते, अगं या चिकनगुनिया झाला, या आजारामुळे माझं शरीर सगळं फुगलं आणि या फुगल्यामुळं मला असं वाटतं, हा त्रास मला नकोसा वाटतं, असं वाटतं विष पिऊन घ्यावं आणि मरून जावं. ती म्हणते, सासूबाई तुम्ही म्हणता तेच खरं, अगदी बरोबर. शिकवलेल्या गोष्टी अशा असतात मायबाप, शिकवलेल्या गोष्टी अशा असतात. म्हणून संसारातल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या माणसाच्या संपत नाही. आणि काय मागावं हे माणसाला कळत नाही, कुणाला मागावं हे माणसाला कळत नाही. लक्षात घ्या. तुमचं नाव काय, हा दत्तू, संतोष नाव आहे त्यांचं. त्यांची आणि माझी ओळख नाही. तुम्ही मला ओळखता का, मी तुम्हाला ओळखत नाही. समजा मला हे जर नांदेडला भेटले, मला हे जर नांदेडला भेटले आणि माझी गाडी खराब झाली रस्त्यावरती आणि ते मला रस्त्यावरती भेटले, मी जर त्यांना म्हटलं, दादा हो माझी गाडी खराब झाली, हो मला 5,000 रुपये देता का, मला 5,000 रुपये देता का, देतील का ते, मला देतील. ते मला ओळखत नाही, मी त्यांना ओळखत नाही, ते मला कसे देतील, देणार नाहीत ते मला. आणि आज मी तुमच्या गावामध्ये कीर्तन केलं आणि 15 दिवसाने जर मी या नांदेड परिसरात आलो आणि माझ्या गाडीचा काही खोळमा झाला आणि ते जर मला भेटले, मी जर म्हटलं, भाऊ अहो माझ्या गाडीचा प्रॉब्लेम झाला, हो मला 5,000 रुपये देता का, ते देणार नाहीत का, देतील, 100% देतील मला. ते मी परत नका का देईना, परंतु ते देतील. आणि त्यांना माहित आहे, बाबाने जर पैसे नाही दिले तर बाबांकडून एखादं कीर्तन करून घेऊ, पैसे फिटून जातात, नाही का. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, मागायचं म्हटल्यानंतर काहीतरी ओळख निर्माण करावी लागते. मागायचं म्हटल्यानंतर काहीतरी ओळख निर्माण करावी लागते, त्याच वेळेस आपण मागू शकतो की नाही. जर ओळखच नाही तर आपण देणार कसं, देणार बी देणार कसं ना आपण पण मागणार कसं. म्हणून ज्याच्याकडे आपल्याला मागायचं त्याच्याने आपली ओळख पाहिजे मायबाप, हो त्याच वेळेस आपण मागू शकतो. भगवंताला काहीतरी मागायचं नाही तर भगवंताची आणि आपली ओळख पाहिजे, तोपर्यंत आपण भगवंताला मागू शकत नाही. आणि ती ओळख निर्माण करण्यासाठीच तर आदरणीय श्रद्धेय पूजनीय बाबांचा हा एवढा मोठा खटाटोप आहे. लक्षात घ्या मायबापो. एवढा मोठा प्रचंड असा भव्य दिव्य या ठिकाणी हा जो उपक्रम या ठिकाणी सुरू आहे, सुंदर असं नियोजन आहे, सुंदर असे वक्ते या ठिकाणी बाबांनी आमंत्रित केलेले आहे, सुंदर असं भागवत या ठिकाणी चालू आहे. आपण यातून काय शिकतो, आपण यातून काय शिकतो, आपण यातून काय घेतो, हे खूप महत्वाचं आहे मायबाप. हे खूप महत्वाचं की या कार्यक्रमामध्ये आता 14 वर्ष झालेत का 12 वर्ष झालेत. 12 वर्षामध्ये अनेक कीर्तनकार येऊन गेलेत, अनेक भागवतकार येऊन गेलेत, अनेक प्रवचनकार येऊन गेलेत. आपल्यात बदल झाला का, खरं बोलायचं झाला का आपल्यात बदल. तो व्हायला पाहिजे, तो बदल व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणतात नाही,
परंतु मी म्हणेन झाला. मी म्हणेन झाला. त्याचं कारण असं आहे, त्याचं कारण असं आहे, मी आल्यापासून मी बाबांनाही नाही भेटलो. मला अर्ध्यातच माणसं भेटले, बाबा आमच्या घरी चला. आमचे संकेत बाबा सोबतच होते. कार्यक्रम झाला आणि त्यांना तर आमंत्रितच केलेलं होतं. मी बिन आमंत्रीचा मेहमान होतो. मी त्यांच्यासोबत होतो. आणि मग चला म्हटले. गल्लीमध्ये लहान लहान मुलं भेटायचे. बाबा लहान लहान मुलं, बाबा दंडवत, बाबा दंडवत, बाबा दंडवत. रस्त्याने संत चाललेत. आमच्या मायमाऊल्या उठून समोर यायच्या, बाबा दंडवत. आमच्या माता भगिनी समोर यायच्या, बाबा दंडवत. आमची बंधू समोर यायचे, बाबा दंडवत. हे काय हो, हे काय आहे? हा तर बदलच आहे ना. हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है. हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है. किस्मत बदलनी चाहिए. हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है, किस्मत बदलनी चाहिए. हमारे दिल से ना तो ना सही, लेकिन कामरज वालों के दिल से प्रेम की गंगा बहानी चाहिए. आणि हाच तर बाबांचा प्रयत्न आहे. आणि खऱ्या अर्थाने या प्रयत्नाला तुम्ही साथ देतात, हे खूप महत्त्वाचं आहे. हो, आज या ठिकाणी एवढा जनसमुदाय जमलेला आहे. अवघ्या महाराष्ट्रभर या कांबळाज नावाचं, या कांबळाज गावाचं नाव दुमदुमल्या जात आहे. माय बाप, या कांबळाज गावात काय वाजत गाजत, चक्रधर नामाचा गजर चालतो घोषात. चक्रधर नामाचा गजर चालतो घोषात. कांबळाज गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत. कांबळाज गावात काय वाजत गाजत, या कांबळाज गावात काय वाजत गाजत. चक्रधर नामाचा गजर चालतो घोषात. चक्रधर नामाचा गजर चालतो घोषात. या कांबळाज गावात काय वाजत, कांबळाज गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत. चक्रधर नामाचा टाळी वाजवत नाही तुम्ही. आणि जो टाळी वाजवणार नाही ना, त्याला चिकनगुन्या होईल बरं का, लक्षात घ्या. टाळी वाजवायला हलगर्जीपणा करायचं नाही. हो, सर्वांनी त्या परब्रह्म परमेश्वराच्या नामघोषामध्ये, भजनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. आणि इथं जर नाही टाळी वाजवली, मग सांगायचं काम नको पडायला. हो, हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुकोबांनी काय मागणं मागितलं? देवा मला हे दान दे की मला तुझा विसर होणार नाही. काय दान मागितलं? मला तुझा विसर होणार नाही म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हे
हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. काय मागितलं त्यांनी देवाला? देवा मला हेच दान दे की त्यामध्ये मला तुझा विसर होणार नाही, तुझं विस्मरण मला होणार नाही. काय मागितलं? आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानामध्ये साधाईसा होत्या. एकदा स्वामी श्री चक्रधर प्रभू साधाईसाला म्हणतात, साधा काहीतरी पुसा, काहीतरी विचारा. जिजी मी नेनो, मला नाही विचारता येत. स्वामी म्हटले काहीतरी मागा. बघा स्वामी म्हटले काहीतरी मागा. जिजी मला नाही मागता येत. काय म्हटले? मला नाही मागता येत देवा. असं कसं म्हणता? काहीतरी मागा ना, काहीतरी मागा, आम्ही देणार. त्यावेळी सादाशीने काय मागितलं? हो जिजी माझा पुन्हा संबंध द्यावाजी, माझा पुन्हा संबंध द्यावाजी. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हटले नेनोनी जर ऐसे मागताती तर जानोनी काय मागितले असते. न जाणता तुम्ही असं मागता, जाणलं असताना तुम्ही काय मागितलं असतं? देऊ आम्ही तुम्हाला पुन्हा संबंध देऊ. काय मागितलं हो साधाईसाने? ही मागणी आम्हाला मागता येत नाही, ही मागणी आम्हाला मागता येत नाही. ती संतांना मागता येते माय बापू. लहामाईसा भिक्षेला गेल्या नाही, लहामाईसा भिक्षेला गेल्या नाहीत आणि म्हणून साधाईसा भिक्षेला गेल्या नाहीत आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर प्रभू म्हणतात साधे तू आज भिक्षेला नाही गेले. नाही ना देवा, आई बिमार आहे, मी कसं जाऊ भिक्षेला. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सृष्टीचा चालक मालक दयाघन परब्रह्म परमेश्वर म्हणतोय साधे तू भिक्षेला जा, मी आईकडे लक्ष ठेवतो. आणि परब्रह्म परमेश्वर साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी लहामाईसाकडे गेलेत. लहामाईसा खाटावरती होत्या. लहामाईसा उठून बसायला लागल्या. त्यावेळेस देव म्हटले असू द्या. त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू लहामाईसाला म्हणतात काहीतरी मागा ना, आम्ही प्रसन्न झालोय, काहीतरी मागा, आम्ही तुम्हाला हवं ते देऊ. काय मागितलं हो साधाईसांनी? काय मागितलं? काय मागितलं? जिजी मला दुःख द्या. काय म्हटल्या? मला दुःख द्या. अगं वेडी झालीस का तू? काय बावळी आहेस का? आम्ही तुला देण्यासाठी तत्पर आहोत, आम्ही प्रसन्न झालेलो आहोत, काहीतरी माग ना. नाही देवा मला दुःख द्या. का तू दुःख का मागते? नाही देवा खरं सांगू दुःखामध्ये एवढी ताकद आहे, दुःखामध्ये एवढी ताकद आहे, या दुःखामुळे परब्रह्म परमेश्वर माझ्यापर्यंत चालत आलेला आहे. एवढी मोठी ताकद दुःखामध्ये आहे आणि म्हणून मला दुःख पाहिजे आहे, म्हणून मला दुःख हवं आहे, मला काहीच लागत नाही. हे संतांचं मागणं आहे, हे मागणं संतांचं आहे. आपलं मागणं प्रपंचासाठी आहे, संतांचं मागणं विश्व कल्याणासाठी आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. कुणासाठी मागणं आहे? जगाच्या कल्याणासाठी. संतांचं मागणं हे स्वतःसाठी स्वार्थासाठी नसतं माय बाप हो, हे जगाच्या कल्याणासाठी असतं. आपलं मागणं प्रपंचासाठी असतं. जगाच्या कल्याणा संतांच्या बोते, देह काष्टावे ते परोपकार, देह काष्टावे ते परोपकार. जगाच्या कल्याणा संतांच्या बोते, देह काष्टावे ते परोपकार, देह काष्टावे ते
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. संतांनी आपल्यासाठी नाही मागितलं. एकदा काय झालं हो, एक मनुष्य माझ्याकडे आला. बाबा म्हणे आमची मंडळी ना म्हणे तिच्या अंगात देव येतो म्हणे. माहिती ना देव येण्याचा प्रकार? तुमच्या गावात येतो कोणी एखाद्याच्या अंगात देव? नसेल येत. तर तो आला म्हणे बाबा माझ्या मंडळीच्या अंगामध्ये देव येतो म्हणे आणि म्हणतो मला सोनं द्या. काय म्हणतो? मला सोनं द्या. आता देव कधी कुठं सोनं मागतो का हो? देव सोनं मागतो का? देव तुमच्याकडे काहीच मागत नाही. परंतु आता नवऱ्याकडून काढायचं ना, मग काहीतरी आयडिया नको का त्याला? हां तुम्ही मागतात की नाही? तुमच्या मालकाकडं मागता की नाही तुम्ही? जाऊ का घरी मग? बोलायचं नसेल तर बोलत जा. मागता की नाही? आवाज येत नाही. मागता की नाही? काहीच बोलत नाही. मागतात ना? पहा बरं उद्या घरात घेणार नाही तुम्हाला, खोटं बोलशाल तर. तुमच्या मागण्यामध्ये फरक आहे. तिने मागितलं अंगात येऊन मला सोनं द्या. तो म्हटला सारखा म्हणते का माझ्या अंगात देवाने मला सोनं द्या, मला सोनं देव. देव काही सोनं मागत नाही. असं कर म्हटलं तिला मंदिरात घेऊन ये. तिला मंदिरात घेऊन ये. मंदिरात आले. मंदिरात आणि लागली लागली करायला. काय करायला लागली ती? तिच्या अंगात आलं आणि अंगात आल्यानंतर तिच्या कमराला पिशवी होती. माहिती आहे ना कमराची पिशवी पैशाची, अशी पिशवी ती पडायला लागली. आता तिला एवढं कळतंय तिच्या अंगात देव आलेला, ती पिशवी धरली. हिंग 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 हिंग. तुमच्या का म्हणतात ना काय असं ते काय माहिती? हिंग 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 हिंग. मी म्हटलं दे ग दे ग दे ग. तिला म्हटलं दे ग दे ग. म्हणे नग 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 नग. मग तिचा नवरा आला पिशवी घ्यायला. म्हणे हिंग हिंग हिंग. अरे लक्षात घ्या मला काय सांगायचं. तिला जर तिच्या अंगात देव होता तर पिशवी नवऱ्याकच द्यावी हे तिला कसं कळलं? हा पिशवी नवऱ्याकच द्यावी हे तिला कसं कळलं? अरे म्हटलं बाबा हा काहीच प्रकार नाही, देव बिव काही नाही, हे तुला येड्यात काढायचे काम आहे. तू असं काही देत नसल, तू असं काही करून देत नसल दागिना बिगिना एखादा, मग बाया येड्यात काढायचे कामं करतात नाही का? असं काही प्रकार नाही ना गावामध्ये? येतं कोणाच्या अंगात देव बिव? हा नाही ना? नाही असतात असे प्रकार गावोगावी. हा सोनं तरी सोनं म्हटलं मी. अहो ते 4 खुरी मागतात, 2 खुरी मागतात. हे काय देव नाही आहेत. लक्षात घ्या. आम्ही मागणी कुणाला मागतो हे खूप महत्वाचं आहे. आम्ही मागतो कुणाकडे, तो देणारा कसा आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आम्ही देवाकडे नेहमी मागतो. देवाने सुद्धा आपल्याकडे काहीतरी मागितलं आहे. माहिती आहे का तुम्हाला काय मागितलंय देवाने आपल्याकडं? आम्ही देवाला नेहमी मागत असतो. देवाने सुद्धा आमच्याकडे काय मागितलेलं आहे? हा काय मागितलंय देवाने आपल्याकडं? बोलत जाणारा जेव्हा देवाने आपल्याकडे काय मागितलेलं आहे? एक येथ जन्म दिजो माका होईल ते पाहिजो. काय मागितलंय देवाने? एक जन्म मागितलेला आहे. आपण देवाला मागतो परंतु देवाने सुद्धा आपल्याकडे मागितलेलं आहे. देवाने सुद्धा आपल्याकडे मागितलेलं आहे. आणि म्हणून देव सुद्धा आपल्याला काय मागतायत का? मला एक जन्म येथे एक जन्म दिजो मा काय होईल ते पाहिजो. भगवंत सुद्धा आपल्याला आश्वासन देत आहेत. तो जन्म आपण तर देवाला देत नाही, या नश्वर प्रपंचाला आपण तो जन्म देतो आणि नाना प्रकारच्या मागण्या मागत बसतो. त्या मागण्यांमध्ये काहीच नसतं. त्या मागण्यांमध्ये काहीच नसतं आणि त्या मागण्या मागून आपलं कधी भलंही होणार नाही. लक्षात घ्या. आपलं कधी भलं होईल का? मग जे काही ज्या मागणीमुळे आपलं काही भलं होईल असं मागणं कोणतं आहे मायबाप? मंगलमय प्रभू मंगलमय प्रभू सुमती मला दे. निषेधिनी देवा तुझे सेवा घडू दे. निषेधिनी देवा तुझे सेवा घडू दे.
देवा तुझे सेवा घडू दे, निषेधिनी देवा तुझे सेवा घडू दे. मंगलमय मंगलमय सेवा करो देवा तुझे सेवा करो देवा तुझे सेवा करो. भगवंता मला सुबुद्धी दे, चांगली बुद्धी दे आणि मला तुझी सेवा घडू दे. हे मागणं संतांनी मागितलेलं आहे माय बाबा, हे मागणं संतांनी मागितलेलं आहे आणि तेच तर अभंगकार मागतायत. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, मला तुझा विसर पडू देऊ नको. मग मला सांगा असे विसर पडणारे कोणते कोणते ठिकाण आहे व तिथं परमेश्वराचा विसर पडतो? सांगा बरं, असे कोणते कोणते ठिकाण आहे का तिथं भगवंताचा विसर पडतो? हा माहित आहे का? जेवताना बसल्यावर देवाची आठवण येते का? येते का? अशी सपाट्याची भूक लागलेली असते आणि पंक्तीमध्ये पंक्ती वाढणारे वाढते वाढत असतात. संत मंडळी स्टेजवरती बसलेले असते, त्यांचं वाढणं झालेलं असतं, तुमची वाढ बाकी असते. तुम्हाला असं वाटतं की बाबा कधी जय म्हणतील आणि मी कधी जेवायला बसेल, नाही का? सगळं लक्ष जेवणाकडे असतं. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रप्रभू म्हणतात, तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वर होवा किंगा. तिथं सुद्धा तुम्हाला परमेश्वराचा विसर पडता कामा नये. बघा देवाने काय सांगितलं, शयन आसन आणि भोजन. इथं नक्की भगवंताचा विसर पडतो, परंतु इथं सुद्धा भगवंताचा विसर पडता कामा नये. तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वर होवा किंगा. तिथं सुद्धा परमेश्वराचा विसर पडता कामा नये हे भगवंत आपल्याला सांगतायत. विषयी विसर पडिला निशेष, विषयी विसर पडिला निशेष, परमेश्वराचा विसर पडू नये, परब्रह्म परमेश्वराचा नामाचा विसर पडू नये. म्हणून काय करावं? म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात
गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. आता त्या भगवंताच्या नामाचा विसर पडता कामा नये म्हणून काय करायचं, त्या भगवंताचं गुणगान करायचं आहे. गुणगान करायचं म्हणजे काय हो, त्या भगवंताचं गुणगान करायचं म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? तुमच्या गावामध्ये पहिले पहाटे पहाटे कोण यायचं हो? वासुदेव आला हो वासुदेव आला यायचा की नाही? हा, तो पहाटे यायचा आणि पहाटे येऊन काय करायचा तो? ते डोक्यामध्ये एक टोपी आहे का, त्याला मोरपीस असतात आणि हातामध्ये नाही का, आणि म्हणायचा वासुदेव आला हो वासुदेव आला. आणि बाया दरवाजे उघडायचेत, त्याला भिक्षा द्यायचेत. त्याआधी तो म्हणायचा मावशी तुम्हाला एक मुलगा आहे आणि त्या मुलाचं खूप मोठं कल्याण होईल, साहेब होईल, तो मोठा साहेब होईल, त्याचं खूप कल्याण होईल, त्याच्या हातामध्ये चांगला पैसा येईल नाही का. आणि मावशी त्याला पोरगी चांगली भेटल. त्यावेळेस मावशीला असं व्हायचं की याला काय देऊ आणि काय नको देऊ नाही का, कारण तो पोराचं गुणगान गायचा ना, बरोबर आहे की नाही? तो पोराचं गुणगान गायचा. सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू म्हणतात पहाट गान नाम धाडवे आणि द्यावे द्यावे ऐसे उपजे. पहाट गान नाम धाडवे म्हणजेच तेच वासुदेव येतात, ते म्हणतात, ते तुमची स्तुती करतात आणि तुम्हाला असं होतं की काय द्यावं आणि काय देऊ नको. पहाट गान नाम धाडवे आणि द्यावे द्यावे ऐसे उपजे. तुम्हाला असं व्हायचं की काय देऊ आणि काय नको, तर मला सांगा त्याच्याबद्दल तुम्हाला असं वाटतं तर त्या भगवंताचं जर नामस्मरण जर केलं, त्या भगवंताच्या आवडीरूप जर गुणगान गायलं तर काय आपल्याला भगवंत काय देणार नाही का? तो तर अनार्जित दाता आहे, जे आपल्या भाग्यात नाही तेही तो देणारा आहे नाही का. त्यासाठी काय करावं लागतं, त्या भगवंताचं गुणगान गावं लागतं. काय करावं लागतं? भगवंताचं गुणगान गावं लागतं. मग ते गुणगान कशाने गाणार? भगवंताने आम्हाला काय दिले हो? तोंड दिलंय की नाही? तोंड दिलंय ना देवाने. कशासाठी दिलेलं आहे? भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी दिलंय ना. दिले इंद्रिय हात पाय कान, हॅलो, इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. बघा भगवंताने काय दिलेलं आहे, हे कशासाठी दिलेलं आम्ही कधी विचार करतो का हो? हे जे मुख दिलं नाही भगवंताचं गुणगान गाण्यासाठी दिलेलं आहे, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी दिलेलं आहे. या वाचन आम्ही कधी चांगलं बोलतो का हो? ज्या भगवंताने त्या भगवंताचं गुणगान गाण्यासाठी आम्हाला जे तोंड दिलेलं आहे त्याचा आम्ही काय उपयोग करतो? हा, त्या भगवंताचं नामस्मरण करतो, त्या भगवंताचं गुणगान गातो का? नाही. रस्त्याने कुणीतरी आपण चाललेलो असतो, एखादा मनुष्य बसलेला असतो, आम्ही त्याला म्हणतो काय भाऊराव बसले का? दिसत नाही काय मग नाचतोय की काय म्हणतात की नाही? म्हणजे या वाचन आम्ही चांगलं बोलत नाही कुणाशी, या वाचन आम्ही कधी चांगलं कुणाशी बोलत नाही. महाभारतातला प्रसंग आहे माय बाप हो. राजसू यज्ञ होतं आणि राजसू यज्ञामध्ये, या राजसू यज्ञामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचा व्यापार नेमून दिलेला होता. श्रीकृष्ण भगवंताने कसला व्यापार, कसली सेवा घेतली होती हो? पत्रवळ्या उचलण्याची. या 6 दिवसामध्ये तुम्ही पण काहीतरी सेवा घेतली असेल ना माऊल्या? घेतली की नाही? घेतली का? टाळ्या वाजवा माऊल्यांसाठी. तुम्ही कसली सेवा घेतली? वाढायची का? यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. अरे तुमच्यासाठी म्हणल्यावर इकडे टाळ्यांचा जोरदार आवाज झाला आणि त्यांच्यासाठी म्हणल्यावर काय? भगवंताने पत्रावळ्या उचलण्याची सेवा घेतली होती आणि
भीमदादाला सेवा दिली होती ती कसली? भीमदादाला कसली सेवा दिली होती? या यज्ञामध्ये जे काही ऋषी मंडळी आलेले आहेत त्यांना पोटभर जेवू घालण्याची. पण भीमदादाजवळ हातामध्ये गदा होता आणि भीमदादा त्या गद्यामध्ये त्या पंक्तीमध्ये फिरायचे आणि म्हणायचे पोटभर जेवण करा नाहीतर या गाठ्या गद्याशी आहे. काय म्हणायचे? पोटभर जेवण करा नाहीतर गाठ्या गद्याशी आहे. मला सांगा त्या ऋषी मुनींना जेवण जाईल का? तुमच्या समोर पंचपक्वान्नाचं ताट ठेवलेलं आहे आणि ताटामध्ये पंचपक्वान्नाचे पदार्थ आहेत. तुम्हाला तुमच्या समोर वाघ आहे, तुम्हाला जेवण जाईल का? कसं जाईल? मग तसाच प्रकार झाला होता म्हणून श्रीकृष्ण भगवंताच्या लक्षात आलं आणि भगवंताने सांगितलं भीमदादा इकडे या. आपल्या यज्ञामध्ये सर्व ऋषी मंडळी आलेले आहेत परंतु गंधमादन नावाचे ऋषी आलेले नाहीत, त्यांना आमंत्रित करून या. आणि भीमदादा गेले. रस्त्याने जाता जाता एक वानर, वृद्ध वानर रस्त्यामध्ये होतं आणि ते वानर रस्त्यामध्ये शेपटी टाकून बसलेलं होतं. आणि शेपटी टाकून बसलेलं वानर भीमदादा म्हणतो तुझी शेपटी बाजूला कर. ते म्हणतं माझ्या अंगात त्राण नाही, माझ्या अंगात शक्ती नाही, असं कर तूच उचलून बाजूला ठेव. भीमदादा गेला, हाताने उचलायला लागला, उचलल्या जाईना. ते वानर म्हटलं अरे तुझ्या गद्यामध्ये खूप ताकद आहे, गदा लाव. भीमदादाने गदा लावला तरी शेपटी उचलल्या जाईना. आणि मग भीमदादा म्हणतो अरे काय प्रकार आहे सांग तरी. अरे भीमदादा ज्या यज्ञामध्ये तुला त्या ऋषी मंडळींना आवडीपूर्वक भोजन घालावं म्हणून तुला तिथं नेमलं होतं, तुझ्याकडे ती सेवा दिलेली होती. अरे पण तू विचार कर, तू तिथं त्या पंक्तीमध्ये फिरायचा आणि म्हणायचा पोटभर जेवण करा नाहीतर या गाठ गद्याशी आहे. आणि म्हणून तुला भगवंताने इकडे पाठवलेलं आहे कारण तिथं असं बोलल्यामुळं तुझ्या धाकामुळं तिथल्या ऋषी मंडळींची तब्येत सुधारण्याऐवजी ती क्रूश होऊ लागली होती. आणि आता आला असतं या डोंगरावरती, या पर्वतावरती गंधमादन नावाचे ऋषी आहेत, त्यांना आमंत्रित करू नये. भीमदादा डोंगरावरती हा पर्वत चढत चढत गेला. अतिशय दुर्गंधी येऊ लागली, वास येऊ लागला घाणेरडा. भीमदादाने आपला रुमाल घेतला आणि कानाला लावला. भीमदादा वरती गेला, बघितलं एका वृक्षाखाली एका खडकावरती ते ऋषी बसलेले होते. ते ऋषी कसे असेल म्हणाल, त्या ऋषींचं वर्णन भीमदादा विचारतायत. एकांती वसते नित्यम, एकांती वसते नित्यम गंधमालेन पर्वतम किमर्थम कांचनम काया किमर्थम सुकुरु मुख. कशामुळे तुमचं तोंड हे डुकराचं आहे आणि अवघी काया ही सुवर्णाची आहे. त्यांचं शरीर सगळं सोन्याचं होतं, फक्त तोंड डुकराचं होतं. ते ऋषी म्हणाले अन्नदानम मया दत्तम, अन्नदानम मया दत्तम हेमरत्नानि सागरात शुभ वाक्यम न कर्तव्यम तदर्थम सुकरो मुख. भीमदादा मी माझ्या आयुष्यात अन्नदान केलं, गोदान केलं, भूमिदान केलं, रत्नदान केलं. अरे पण या तोंडाने मी कधी चांगलं बोललो नाही, या तोंडाने मी कधी परमेश्वराचं गुणगान गायलं नाही, या तोंडाने मी कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही. आणि म्हणून माझं तोंड हे डुकराचं आणि अवघी काया ही सुवर्णाची आहे. भीमदादा काय करायचं याच्यावरून? आपण भगवंताचं गुणगान गायचं, या तोंडाने भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. गुणगायीन आवडी हे माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. त्या भगवंताचं गुणगान गायचं आहे. आणि ते कसं गायचं आहे? आवडीने भावे हरिनाम घेशे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याचे सर्व आहे, तुझी चिंता त्याचे सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेशे, आवडीने भावे हरिनाम घेशे, तुझे चिंता त्याची सर्व आहे.
कुणाशी? त्या भगवंताशी. केव्हा? ज्या वेळेस आपण आवडीपूर्वक त्या भगवंताचं गुणगान गाऊ, नामस्मरण करू, तेव्हा. भगवंताने नामस्मरणाचा विधी निरूपिलेला आहे, माहित आहे? कुणाला सांगितलंय हो भगवंताने? पश्चात प्रहारी तुम्ही उठूनी स्मरावा तो कैवल्यदानी, हृदयगाम्य करावा ईश्वर, होई प्रसन्न श्रीचक्रधर, करी स्मरण परमेश्वराचे, होई प्रसन्न श्रीचक्रधर. जोगेश्वरी आगावी प्रभूनी, विधी उमाई साशी सांगुनी, पश्चात प्रहारी तुम्ही उठूनी स्मरावा तो कैवल्यदानी, हृदयगाम्य करावा ईश्वर, होई प्रसन्न श्रीचक्रधर. ज्या वेळेला भगवंत सकळ जीवाचं चिंतन करत असतात ती वेळ कोणती आहे हो? पश्चात प्रहरा उत्तम काळ. या उत्तम काळी त्या भगवंताचं गुणगान गायचं, म्हणजे त्या भगवंताचं नामस्मरण करायचं आहे माय बाप हो. त्या भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. सर्वांनी हात वरती करायचं. माझ्या मागं म्हणायचं बरं का, हात खाली नाही करायचे, हात वरती पाहिजे सर्वांचे. हात सर्वांचे वरती, कोणाचेच खाली नाही पाहिजे. लहानांचे मोठ्यांचे सर्वांचे हात वरती पाहिजे. फक्त मग ते पंचवार्षिक आले का तेव्हा हात वरती करायचे, असं नको. इथं भजनात हात वरती करायचे. चक्रधर स्वामी माझा, स्मरावा तू, स्मरावा तुम्ही हो. चक्रधर स्वामी माझा, तुम्ही हो. चक्रधर स्वामी माझा, स्मरावा तुम्ही हो. चक्रधर स्वामी माझा, स्मरावा तुम्ही हो. चक्रधर स्वामी माझा, चक्रधर स्वामी माझा, स्मरावा तुम्ही हो. चक्रधर स्वामी माझा, स्मरावा तुम्ही हो. स्मरावा तुम्ही हो. आवडीने भावे हरिनाम घेशे, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. त्या भगवंताचं गुणगान जर आवडीपूर्वक जर केलं माय बाप हो, तर त्या भगवंत सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतो. तुम्ही गुणगान करतात की नाही? हे तुमचं गुणगान करतात की नाही? त्यांनी तुमचं गुणगान केल्यावर तुम्ही प्रसन्न होता की नाही? होतात की नाही? त्यांनी जर कधीतरी एखादा सण असेल आणि तुम्हाला जर डोक्याला लावायला जर गजरा आणून दिला, काय हो, तुम्ही प्रसन्न होतात की नाही? बाया हो, तुम्हाला म्हणतोय, होतात ना? बघा बरं, मावल्यांना तरी अनुभव आहे, तुम्हाला अनुभव नाही. होतात प्रसन्न. अहो, त्या भगवंताचं गुणगान जर गायलं तर तो भगवंत सुद्धा प्रसन्न होत असतो माय बाप हो. आणि हेची माझी सर्व जोडी. आता काय करायचं? त्या भगवंताचं गुण गाऊन गाऊन हेच मला जोड जोडून ठेवायची आहे. अहो, ही जोड जोडून ठेवली होती कोणी? आमच्या बाईसांनी. बाईसांनी जोड जोडून ठेवली होती. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू बाईसाच्या घरी गेले होते माय बाप हो. पूर्व जोड हे फळास आली, पूर्व जोड ही फळास आली, भाग्य उजळले त्वरी प्रभोजी, आले बाईसा घरी प्रभोजी, आले बाईसा घरी प्रभोजी, आले बाईसा घरी प्रभोजी, आले बाईसा घरी. ही जोड बाईसांनी जोडून ठेवली म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू बाईसाच्या घरी गेलेत मायबाप हो. बघा ना, ही जोड आपल्याला जर जोडून ठेवायची असेल तर आपल्याला सुद्धा काहीतरी सत्कर्म करावे लागतील की नाही? काहीतरी भगवंत जर आपल्याला भेटावं तर आपल्याला सुद्धा अशी जोड जोडून ठेवावी लागणार आहे, नाही का? आणि मग ही जोड जोडून ठेवायची म्हणून काय करायचं? म्हणून ही जोड जोडून ठेवण्यासाठी काय करावं? म्हणून अभंगाच्या न लगे मुक्ती धन संपदा,
न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. काय म्हणतायत? मला मुक्ती लागत नाही, धन संपदा लागत नाही, मग काय पाहिजे? संत संग देई सदा. काय मागणी हो देवा? मला मुक्ती नको, मला धन संपदा नको, मला संत संग दे. काय दे? संत संग दे. मग मुक्ती का नको, धन का नको आणि संपत्ता का नको? का नको? हे शेवटपर्यंत कुणाच्या उपयोगाला आलं नाही आणि येणारही नाही. असं ऐकलंय को? एखादा पंडित आहे का तो सोबत घेऊन गेलाय? आहे का? आहे का? कुणीच नाही आजपर्यंत. एवढं जरी कमावलं असेल तुम्ही, गाडी बंगला मोटर सगळं काही असेल, सोबत काहीच नेलं नाही. सोबत तुम्ही काहीच नेलं नाही. धनानी भूमी पश्यवश्य गोष्टे, धनानी भूमी पश्यवश्य गोष्टे, भार्या गृहद्वार जन स्मशाने, देह चितायां परलोक मार्गे, कर्मानुगच्छन्ति जीवैक. आयुष्यभर कमवलेलं धन हे तिजोरीत राहणार आहे. आयुष्यभर कमवलेलं धन हे तिजोरीत राहील. भूमी म्हणजे जमीन, ही जागेवरती राहील. पश्यवश्य गोष्ट म्हणजे तुमचे गाई गुरं हे गोठ्यात राहतील. भार्या म्हणजे पत्नी, ही घराच्या उंबऱ्यापर्यंत तुमची सोबती आहे. जन स्मशाने, जनलोक हे फक्त स्मशानापर्यंत तुमचे सोबती आहेत. कर्मानुगच्छन्ति जीवैक. कर्म अर्जकत्वानुसार, कर्म मालिकेप्रमाणे तुम्हाला एकट्यालाच जावं लागणार आहे. हे कुणीच तुमच्या सोबत येणार नाहीये. ऐकलंय का? तुम्ही चाललात म्हणून कुणी तुमच्या सोबत आलेलं आहे? एखादं उदाहरण तरी द्या. एखादं उदाहरण तरी द्या का त्याने खूप इस्टेट संपत्ती कमवली आणि तो गेला आणि ते सगळं त्याच्या बरोबर दिलं. आहे का असं? भूषण घेती काढोनिया, भूषण घेती काढोनिया, भूषण घेती काढोनिया, भूषण घेती काढोनिया. दुनिया देती यमाची हाती, दुनिया देती यमाची हाती, भूषण घेती काढोनिया, भूषण घेती काढोनिया. भूषणे हे घेते काढूनिया. काढतात की नाही? कसं काढतात? तो कळू सुद्धा देत नाही बरं कसं काढतात ते. ते बरोबर रडता रडता डोंडावर पदर, आणि आई कामून सोडून गेली ना आई. डोक्यावरून पदर घेऊन हळूच कानातलं काढून घ्यायचं ना आई. हळूच कानातलं काढायचं, हळूच नाकातलं काढायचं. नाही का? नाकातलं म्हणजे ते काय असतं ते सोनं बरं का.
वेगळाच अर्थ करू नका, नाही तर लोकांना गैरसमज करून घेण्याची खूप सवय आहे की नाही. एकदा एक लहान पोरगा होता, गमतीचा विषय सांगतो. एक लहान पोरगा होता आणि हा लहान पोरगा सकाळची वेळ होती, पप्पा कामावर निघाले आणि तो पप्पांना सोडवायला आला आणि म्हणायला लागला, पप्पाने मम्मीच्या गालाची पप्पी घेतली म्हणे. काय म्हटला? पप्पाने मम्मीच्या गालाची पप्पी घेतली म्हणे. आता त्यालाही लाजल्यासारखं वाटायला, हा असं कसं काय म्हणून राहिला. झालं काय होतं का, त्या मुलाचा एक गाल त्याच्या पप्पाने घेतलेला होता आणि एक गाल मम्मीने घेतलेला होता. लक्षात घ्या, त्या मुलाचा एक गाल त्याच्या पप्पाचा होता आणि एक गाल त्याच्या मम्मीचा होता. आणि घाई गडबडीत काय झालं, त्याच्या पप्पाने त्याचा जो गाल होता त्या मुलाचा, त्याच्या वाट्याला जो गाल होता त्याची पप्पी घेण्याऐवजी त्याचा मम्मीचा जो वाट्याचा गाल होता त्या मुलाचा त्याची पप्पी घेतली. आणि या बादराने पप्पाने मम्मीच्या गालाची पप्पी घेतली. असा गैरसमज होऊन जातो मायबाप. म्हणून नाकातलं काढलं म्हणजे नाकातलं सोनं काढलं. लक्षात घ्या, नाकातलं सोनं काढलं. त्यांनाच प्रॅक्टिस ती, ते रडायची बी प्रॅक्टिस त्यांनाच, नाही का. रडायचे त्यांना काय तिथं मृदंग लागत नाही, पेटी लागत नाही, काहीच लागत नाही. ताल सूर सगळं सगळं काही सगळं, नाही का. हा, एक बाई होती आणि तो मालक कधी मंदिरात गेला नाही, कधी देवधर्म केला नाही, कधी मंदिरात गेला नाही, कधी देवधर्म केला नाही. आयुष्यभर मदिरा मांस खात राहिला. आणि आता शेवटी तो गेला आणि त्याची बायको रडायला लागली. त्याची बायको रडायला लागली. कामून सोडून गेलात ना धनी, आता मी कोणाचं तोंड पाहायचं ना धनी. नाही का. आता देवाने तुम्हाला त्याच्याजवळ जागा देवाना धनी. याने आषाढीला एकादशीला खायचं सोडलं नाही ना धनी. आणि काय देव जाईल तर जागा, देव त्याला देईल का हो जागा. हा, कसा देईल. आज समाज सप्तव्यसनाच्या आहारी गेलेला आहे मायबाप हो. एवढे एवढे बारके बारके तंबाखू ठोकतात, गुटखा खातात, खर्रा खातात, आहेत की नाही. आज मुलगा बापाकडे तंबाखू मागतो. कुठं चाललाय समाज. भारतीय संस्कृती डुबत चालली. पाश्चात्य संस्कृतीचा पगडा आमच्या भारतीय संस्कृतीवरती पडला आणि भारतीय संस्कृतीचा बट्ट्याबोळ झाला मायबाप. लक्षात घ्या. कुठं चाललाय. आस्तिकवादी समाज होत चाललेला आहे. भगवंतावरती विश्वास ठेवत नाही, देवाला मानणारा मानत नाही, असा काही समाज आहे. एक बादशाह, एक बहादर एका ठिकाणी 2 तास देव नाही म्हणून व्याख्यान केलं, की देवच नाही म्हणून 2 तास व्याख्यान केलं. कार्यक्रम संपला, मी त्याला भेटलो. अरे बाबा, खूप चांगलं व्याख्यान केलं तुम्ही. देव नाही या विषयावरती तुम्ही 2 तास व्याख्यान केलं, खूप चांगलं केलं. आपलं काय, भगवंताची कृपा. अरे तू 2 तास देव नाही याच्यावरती व्याख्यान केलं आणि म्हणतो आपलं काय, भगवंताची कृपा. असे काही ठक असतात, ठकास महाटक बरोबर भेटत असतात मायबाप, नाही का. म्हणून संत म्हणतायत, न लगे मुक्ती धनसंपदा. मला मुक्ती नकोय, मला धन नकोय, मला संपत्ती नकोय. याने काय होईल, मला तुझा विसर पडेल. मला धन दौलतीमुळे मला तुझा विसर पडेल, मला तुझी आठवण येणार नाही. देवा असं कर ना, मला संतांची संगत दे ना. संतांच्या संगतीमध्ये खूप मोठं सुख आहे. संतांच्या सहवासामध्ये खूप मोठं सुख आहे. संतांच्या सहवासामध्ये खूप मोठी ताकद आहे. संतांच्या सहवासामध्ये माणसाला बदलवण्याची ताकद आहे. आहे की नाही. संतांचा सहवास हा जर लाभला ना मायबाप हो, तर लोखंडी रूपी सोन्याचा परीस होत असतो, हे लक्षात घ्या. म्हणून संत सहवास हा खूप महत्वाचा आहे. काय सांगू संतांचे सुख. माझ्या निरंतर जागवे, माझ्या निरंतर जागवे, आय सांगू आता
लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. अर्धक्षण घडता संतांची संगती तेने तेने होय शांती महत पापा. अर्धक्षणाची जर संतांची संगत जर घडली ना माय बाप हो तेने होय शांती महत पापा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानामध्ये असलेले भट्टवास काहीतरी व्यापार निमित्त चालले होते. त्यावेळेस स्वामी म्हणतात, भट्टो तुम्हाला रस्त्याने कुणीतरी भेटेल त्यांना भेटा. भट्टोबाज चालले होते रस्त्याने. पद्मनाभी देव भेटले आणि पद्मनाभी देव कुठे चालले होते म्हणाल? दरोडा टाकायला चालले होते. पद्मनाभी देव दरोडा टाकायला चालले होते. अर्धक्षण घडता संतांची संगती संत संग दे सदा. हा संतांची संगत झाली. भट्टोबासांची भेट झाली. कुणाला? पद्मनाभी देवाला. आणि ज्या गावावरती दरोडा टाकायला जाणार होते तोपर्यंत त्या गावातल्या लोकांना माहिती मिळाली की आपल्या गावात दरोडा पडणार आहे. तोपर्यंत त्या गावातली लोक पसार झालीत. काय झालं? काय झालं? भट्टोबासांच्या भेटीस्तव पद्मनाभी देवाचे अनिष्ट टळले. अनिष्ट चुकलं. खूप मोठं अनिष्ट पद्मनाभी देवाकडून होणार होतं, खूप मोठं. परंतु भट्टोबासांसारख्या संतांची भेट झाली आणि पद्मनाभी देवाचं अनिष्ट टळलं माय बाप हो, टळलं. म्हणून संत संग देई सदा. न लगे धन मुक्ती संपदा, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. संतांचा संघ हा खूप महत्वाचा आहे. संगत कुणाची करावी हे खूप महत्वाचे आहे माय बापू. संगत करे बढे की तो बडत बडत जाय, संगत करे गधे की तो दो दो लाता खाय. एकदा काय झालं, दोन पेताळ होते. दोन पेताळ रस्त्याने चालले आणि चालता चालता दोन्ही पिलेले होते. रात्रीची वेळ होती, रात्रीची वेळ होती, दोन्ही पिलेले होते. रस्त्याने जाता जाता त्यांना एक विहीर लागली. काय लागलं? विहीर. आता विहिरीमध्ये त्यांना असं म्हटलं आता तहान लागली, पाणी प्यावं. म्हणून तिथं एक बादली होती, त्याला दोर होता आणि एकाने त्या बादली धरली आणि विहिरीत सोडली पाणी काढण्यासाठी. तर दोन्ही पिलेले होते. तो म्हणतो, अरे बघ पाण्यात चंद्र पडला. काय म्हणे? पाण्यात चंद्र पडला. आता वरच्या चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात दिसत होतं, परंतु तो बेवडाच पिलेलाच. तो म्हणतो पाण्यात चंद्र पडला. माता याने बादली खाली टाकली, याने बादली खाली टाकली. ते पाणी हिंदळलं ना, म्हणजे पाणी हलायला लागलं. मग तो चंद्र पाण्यातला हलायला लागला. अरे तो म्हणतो बघ बघ, तो हलायला लागला. तो मला घाबरला, तो बादलीत येत नाहीये, तो जास्त चपळ दिसतोय म्हणे, बादलीत येत नाहीये तो. खालचा म्हणतो अरे चांगला खसका लावून ओढ म्हणे त्याला. काय म्हणे? चांगला हिसका देऊन ओढ त्याला. या पठ्ठ्याने काय केलं? दोर धरला. 1 2 3 3 म्हटला तसं बादली त्या खडकाला अडकली आणि दोर तुटला आणि पठ्ठ्या उताना पडला. पठ्ठ्या उताना पडला आणि म्हणतो काय? हे बघ वरती चंद्र आला. काय म्हटला? मी चंद्र काढला, तो चंद्र वरती आला. वास्तविक चंद्र पाण्यात पडला होता का? नाही. पिलेलेच ना ते पेताळांचं काय खरं नाही. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. संघ हा खूप महत्वाचा आहे माय बाप हो. संघ हा खूप महत्वाचा आहे. म्हणून संतांचा सहवास संत मागत आहेत. मला काहीच नको, मला संत संग दे. एवढंच म्हणताय का? संत नाही. एवढंच नाही, मला संत संग नको तर काय दे म्हणून अभंगाच्या तुका मन गर्भावाचे, तुका मन गर्भावाचे. आवाज. तुका मन गर्भावाचे, तुका मन गर्भावाचे. तुका मन गर्भावाचे,
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. गर्भात सुख आहे का? आहे का? मुळीच नाही. परंतु गर्भात सुख नाहीये, परंतु त्या गर्भातल्या दुःखापेक्षाही संत संगतीचं सुख हे खूप चांगलं आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात सुखे घालावे आम्हाशी. कारण पुन्हा मला संतांची संगत, पुन्हा मला देवाचं स्मरण, देवाचं गुणगान मला गायला मिळेल. आणि म्हणून मला मुक्ती नको, मला धन द्रव्य नको, मला संत सहवास दे, मला संत संगती दे. आणि संतांची संगत मिळण्यासाठी मला सुखाने गर्भवासामध्ये घालावे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. ताईवरती करा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला टाळी टाळी. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला देवकी कायमी पामरे बोलावे उत्तरे, कायमी पामरे बोलावे उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलाविले. मी बोलावं असं माझ्याजवळ काही नाही. झालेली सेवा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी समर्पित करतो. आणि ज्यांच्या शुभचिंतनाने या ठिकाणी ही सेवा मी मांडू शकलो ते माझे गुरुवर्य आदरणीय श्रद्धे पूजनीय नाशिक जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कृष्णदास बाबाजी मराठे, माझे विद्यागुरुवर्य आदरणीय श्रद्धे पूजनीय प्रातस्मरणीय बाळकृष्णदाजी मराठे. या दोन गुरुवर्यांच्या शुभचिंतनाने ही सेवा मी आपल्यासमोर मांडू शकलो. आणि या सेवेमध्ये मला साथ देणारे मृदंगाचार्य नागनाथ महाराज, ओमकार महाराज, गायक मंडळी विश्वनाथ महाराज, रामदास महाराज, सर्वच गायनाचार्य विनयकरी आणि उपस्थित आपण सर्व श्रोतेगण. थांबा, अजून भजन आरती व्हायची आहे, कुणी जायचं नाही. बसा बसा, आरती अजून होणार आहे. या ठिकाणी आदरणीय श्रद्धे पूजनीय प्रातस्मरणीय वयोवृद्ध तपोवृद्ध महंत नवगावकर बाबाजी, माझ्या तपस्विनी माता भगिनी, संत मंडळी, आपण सर्व श्रोतेगण या ठिकाणी माझी सेवा ऐकली. त्यामध्ये जे काही चांगलं असेल ते सोबत घेऊन जा. नको ते माझं मला परत करा, नको ते माझं मला परत करा माय बापू. या ठिकाणी अतिशय सुंदर असं या गावातील लोकांनी सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे आदरणीय श्रद्धेय पूजनीय खाली बसा आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत अनंतदास बाबाजी जावळे. खऱ्या अर्थानं बाबांची कमाल आहे. सर्वांना एकत्रित घेऊन चालणं ही बाबांची खूप मोठी अफलातून कल्पना आहे. असो, आता या कार्यक्रमाची सांगता आपण समारोप करूया. माऊली कृपा माऊली आमुची चक्रधर माऊली, आमुची चक्रधर माऊली. माऊली कृपा माऊली, माऊली कृपा माऊली, आमुची चक्रधर माऊली, आमुची चक्रधर माऊली, आमुची चक्रधर
आमोची चक्रधर माऊली माऊली कृपा माऊली कृपा माऊली आमोची चक्रधर माऊली आमोची चक्रधर माऊली आमोची चक्रधर माऊली श्री गोपाल कृष्ण महाराज